महाबळेश्वरला येण्याची संधी दिली। शिंदे साहेबांचं बरं आहे, त्यांचं दरेगाव इथेच आहे, त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते, पण आम्हाला ती संधी कमी मिळते। पुढच्या काळामध्ये आम्ही 1-2 कॅबिनेट दरेगावातच घेऊ, म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल। पण हा भागच असा आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला वारंवार इथे यावं असं वाटावं, म्हणून शिंदे साहेब इथे येतात। ते म्हणाले खरं आहे की ते इथे आले की तिकडे बातम्या वेगळ्याच होतात, पण ते या ठिकाणी येतात, इथनं ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात। तशीच नवसंजीवनी घेण्याकरता शिंदे साहेब आम्हालाही वारंवार या ठिकाणी बोलवा अशी आपल्याला विनंती करतो। लवकरच आपण म्हणजे हे म्हणणं वेगळ्या पद्धतीचा बोट बुडवायची आहे, आपल्याला बोट बुडवायची आहे। कुठे बुडवणार आहोत आपण? INS गुलजार बोट। कारण आपल्याला माहिती आहे की ज्या जुन्या बोटी असतात, मोठ्या शिप्स असतात, ज्या त्या ठिकाणी डिस्कंटिन्यू केलेल्या असतात, त्या शिप बुडवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरलचं दर्शन, त्या ठिकाणी आपल्याला सबमरीन्स नेता येतात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपले जे त्या लोक आहेत त्यांना एक नवीन एक्सपिरियन्स देता येतो। तेही आता पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की आपण सुरू करतो आहोत। त्यामुळे पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये जे जे काही नवीन आहेत ते सगळं, स्कुबा डायव्हिंग असेल, त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग देखील आपण करणार आहोत। कारण म्हणजे स्कुबा डायव्हिंगची पहिली देशातली अकॅडमी ही आपल्या महाराष्ट्रात आपण सुरू केली। त्यामुळे अशा सगळ्या एक्सपिरियन्स आपण तयार करतो। मला विश्वास आहे की हा जो काही आपण महापर्यटन उत्सव घेतला ही सुरुवात आहे। पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असे अनेक उत्सव आपल्याला पाहायला मिळतील। आणि शंभूराजे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जे कॅलेंडर तयार कराल त्या कॅलेंडरच्या पाठीशी मी, शिंदे साहेब आणि अजितदादा तिघही उभे राहू आणि ते कॅलेंडर योग्य प्रकारे पार पडलं पाहिजे। याकरता जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे होईल, हा विश्वास मी व्यक्त करतो। एक अतिशय चांगला महोत्सव या ठिकाणी आपण घडवला, त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक करतो। ज्या टीमने हा संपूर्ण उत्सव घडवण्याकरता दिवस रात्र प्रयत्न केले त्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो। आणि आपण या निमित्ताने महाबळेश्वरला येण्याची संधी दिली। शिंदे साहेबांचं बरं आहे, त्यांचं दरेगाव इथेच आहे, त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते, पण आम्हाला ती संधी कमी मिळते। पुढच्या काळामध्ये आम्ही 1-2 कॅबिनेट दरेगावातच घेऊ, म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल। पण हा भागच असा आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला वारंवार इथे यावं असं वाटावं, म्हणून शिंदे साहेब इथे येतात। ते म्हणाले खरं आहे की ते इथे आले की तिकडे बातम्या वेगळ्याच होतात, पण ते या ठिकाणी येतात, इथनं ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात। तशीच नवसंजीवनी घेण्याकरता शिंदे साहेब आम्हालाही वारंवार या ठिकाणी बोलवा अशी आपल्याला विनंती करतो। आणि आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।